भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, मुलाच्या दुःखाने झालो होतो परेशान। परमात्मा एक मार्गात लाभला मुलाला पूर्णतः समाधान। माझे नाव रमेश चुडामनजी कद्रे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी, माझा मुलगा आणि मुलगी असे एकूण 4 सदस्य आहे। आम्ही मार्गात येण्याच्या आधी दुःखाने अत्यंत त्रासलो होतो। मी माझ्या मुलासाठी मार्गात प्रवेश केला। माझा मुलगा 3 वर्षांचा होता तेव्हापासून त्याला बाहेरबाधा होती। त्याला त्रास असा होता की तो दिवसभर रडत असायचा, जेवण नाही करायचा, त्याला ताप राहत असे, तर कधी उलटी संडास करीत असे। आजूबाजूला राहणारे लोक म्हणायचे की याला ठोका झाला किंवा कोणी इतर मांत्रिकाकडे जाण्यास सल्ला द्यायचे। मी सर्वप्रथम माझ्या मुलाला दवाखान्यात नेऊन औषध उपचार केला, पण त्याला क्षणभरही आराम मिळत नव्हता। त्यानंतर मी बाहेरगावी जाऊन एका मांत्रिकाला दाखवले, त्याने धागे दोरे बनवून दिले व पैसे घेतले तरीही मुलाला आराम होईना। मुलाच्या आजाराने आम्ही पती पत्नी खूप दुःखी झालो होतो। त्यानंतर मी त्याला एका मातेच्या मंदिरात घेऊन जायचो। तेथे गेल्यावर त्याला तात्पुरता आराम होत असे, पण पुन्हा जशास तसेच व्हायचे। त्याच्यासाठी पुन्हा औषधी उपचार केले, पण त्याला आराम होत नव्हता। माझे मामा धागे दोरे बनवून देत होते। मी त्याला तेथे सुद्धा नेत होतो, पण त्याला आराम होत नव्हता। एके दिवशी माझ्या मुलाची प्रकृती जास्तच बिघडली तर मी त्याला मामाकडे घेऊन गेलो। त्यांनी माझ्या मुलाच्या कंबरेला बांधायला धागा दिला, तर काही दिवस त्याला आराम झाला, पण पुन्हा तोच त्रास सुरू झाला। मी त्याला पुन्हा मंदिरात घेऊन जाण्यासाठी माझ्या कामावरून सुट्टी घेतली। मी त्या मंदिरात एक नवस म्हणून पायी पायी जायचो, तरी सुद्धा मुलाला आराम मिळत नव्हता। मी तेव्हा विटाभट्टीला कामाला जात होतो। त्या विटाभट्टीचे मालक परमात्मा एक मार्गाचे सेवक होते। ते माझ्या घरी आले। त्यांनी मला विचारले की का बर सुट्टी मारली, तर मी त्यांना आमच्यावर असलेले सगळेच दुःख सांगितले। त्यावर ते मला म्हणाले की तू जे ही करत आहे ते सगळे बेकार आहे, तू माझ्या बरोबर चल, मी तुला एके ठिकाणी घेऊन जातो। माझ्या मुलाच्या चिंतेमुळे मला तेव्हा त्यांचे काही कळत नव्हते, तरी पण मी त्यांच्या सोबत जाण्यास होकार दिला। ते मला राऊत गुरुजीकडे घेऊन गेले। गुरुजींनी मला माझे दुःख विचारले। मी त्यांना सविस्तर माझ्या मुलाचे दुःख सांगितले। दुःख सांगता सांगता मी शेवटी तेथे रडून दिले। तर गुरुजी मला म्हणाले, अरे बेटा, तुझे दुःख त्या भगवंताला सांग व जा घरी। घरी जाऊन घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमेचे पूजेचे विसर्जन कर, घराची साफ सफाई कर, दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्य घेण्यासाठी ये। मी त्या सेवकासोबत घरी परत आलो। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी घराची पूर्ण साफ सफाई केली आणि दुसऱ्या दिवशी कार्य घेण्यासाठी पुन्हा गुरुजीकडे गेलो। 16 डिसेंबर 2007 रोजी आम्ही या मार्गात प्रवेश केला। कार्याच्या पहिल्याच दिवशी माझ्या मुलाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली। तो पूर्वीसारखा खेळू लागला। त्या दिवसानंतर माझ्या मुलाला कधीही तो त्रास झाला नाही। माझ्या परिसरात पुष्कळ सेवक मला मिळाले। त्यांच्याबरोबर मी नेहमी भवनामध्ये चर्चा बैठकीला जाऊ लागलो। जवळपास 10 वर्षे साध्या कार्यात राहून 2017 साली मला त्यागाचा योग मिळाला। आता माझा मुलगा 15 वर्षांचा असून 10वी मध्ये शिकत आहे। त्या दिवसापासून माझ्या घरी सर्व सुखी व समाधानी आहे। भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजींची कृपा खूप महान आहे, याला मी कधीच जीवनात विसरणार नाही। लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो।
नमस्कार. नाव श्री रमेश चुडामनजी कद्रे. पत्ता गुलशन नगर, वांजरा लेआउट, प्लॉट न. 120 नागपूर. सेवक क्रमांक 43411. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.